मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 6 जुलैच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता मोनिका शुभ्राला सांगत असते की शुभ्रा मोबाईल ठेवून दे आणि शांतपणे झोपून घे. आता त्यावेळी शुभ्रा म्हणू लागते, अगं आई थांब ना, माझं 2 मिनिटात होतंय, मग मी नंतर बंद करते आणि झोपते. तर मोनिका म्हणू लागते, नाही शुभ्रा, लवकर फोन ठेवून दे, सांगितल्याला ऐकत जा. तुझी झोप नाही झाली ना मग तू दिवसभर किरकिर करत असते. त्यानंतर मग शुभ्रा असा प्रश्न विचारते तर मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. शुभ्रा विचारू लागते, मला सांग आई की ती साऊ कोण आहे म्हणून. तितक्या वेळात राजकुमार आणि मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. मोनिका म्हणू लागते, बरं मला सांग शुभ्रा, तुला हे कुणी सांगितले. तर राजकुमार मोनिकाला शांत बसायला सांगतो आणि तोच सगळं काही शुभ्राला विचारत असतो. त्यावेळी आता राजकुमार म्हणू लागतो, शुभ्रा तुला या सावलीबद्दल कुणी सांगितलं बरं. त्यावेळी आता शुभ्रा सांगू लागते की मला ना आऊने सांगितलं आहे. आऊ म्हणजे तिलोत्तमाने सांगितलं शुभ्रा असं राजकुमारला सांगू लागते. त्यानंतर मोनिका तरीही मध्ये बोलते, म्हणू लागते की मग काय म्हणले मला सांगणं पुढचं. राजकुमार तरीही तिला शांत बसायला सांगतो आणि मग शुभ्राला विचारू लागतो की शुभ्रा बाळा पुढे आऊनं काय काय सांगितलं. त्यावेळी शुभ्रा सांगू लागते, अरे बाबा पुढे तिनं काही तसं बोलली तर नाही, पण तिनं खूप रागात होती, खूप चिडचिड करत होती. राजकुमार म्हणू लागतो, बरं शुभ्रा ठीक आहे, तू आता मोबाईल साईडला ठेवून दे आणि झोपून जा. त्यावेळी शुभ्रा झोपत असते. तर राजकुमार इकडं मोनिकाकडे येऊन म्हणू लागतो, आता ना मला त्या बंड्याचा पत्ता शोधून काढावंच लागेल, नेमका तो कुठे गेला आहे. तर मोनिका राजकुमारकडे बघून रागातच तिथनं निघून जाते. तर राजकुमारला हसायला येत असतं. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय की राजकुमारला एका व्यक्तीचा फोन येत असतो. ती व्यक्ती उद्या मात्र तिथे येणार असते. तर राजकुमार म्हणू लागतो, ठीक आहे उद्या येताय का, मग तुम्ही येऊन जा. तर राजकुमार असा विचार करू लागतो, आता जर ती सावली जिवंत असेल ना, ती कुठल्याही बिळात बसलेली असो किंवा कुठल्याही कोपऱ्यात असो, आता तिला बाहेर यावंच लागेल. आणि राजकुमार स्वतःशीच हसू लागतो. दुसरीकडे रात्रीच्या वेळी सावली तिचा अभ्यास करत असते. ते तितक्या वेळात अभिर तिथे येतो. अभिर आल्याला सावलीला कळतं. सावली म्हणू लागते, अरे अभिर वेळ किती झालाय, आता तू झोप ना शांतपणे, इकडे काय करतोय. तर अभिर सावली जवळ येऊन उभं राहतो. तास अभिर म्हणू लागतो की अगं आई बाबा बाहेर गावी गेले आहेत ना, मला आता आईजवळच गप्पा मारत मारत झोपाव. तर सावली ठीक आहे असं म्हणते आणि मग अभिरला म्हणू लागते, बरं झालं आलाय, मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळी अभिर म्हणू लागतो, आई बोलणं काय झालं आहे. त्यावेळी सावली म्हणू लागते, काय रे अभिर, मी तुला किती वेळा सांगितले, काय त्या व्यंकटेशला सारखं बाबा बाबा म्हणून आवाज देत होतास. त्यावेळी आता अभिर म्हणू लागतो, अगं आई तूच मला असं सांगितलं होतं ना की सगळ्यांच्या देखत त्या व्यंकटेशला बाबा बाबा म्हणायचंय म्हणून. त्यानंतर मात्र आता अभिर म्हणू लागतो, आणि मी हे सगळं सुपर हिरोला खरं वाटावं म्हणूनच बोलत होतो ना. सावली खूप चिडते, म्हणू लागते, अरे पण इतके वेळ बाबा बाबा म्हणायची तुला काय गरज आहे, मी त्यांना सांगितलंय ना व्यंकटेश तुझा बाबा आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का, तुझा तो खरा बाबा नाहीच आहे ना. तेवढ्या वेळा सावली म्हणू लागते, बरं त्या व्यंकटेशजींना पण कसं वाटलं असं तू इतके वेळा बाबा म्हणत होता ना, मला तर ते ऐकूनच विचित्र वाटत होतं. सावली शांत बसते. तर अभिर म्हणू लागतो, आई मी त्या व्यंकटेशजींना बाबा म्हणलोय तर तुला काही त्रास झालाय का, तुला चांगलं नाही वाटत का. इतक्या वेळा सावली म्हणू लागते, असं काय विचारतोय आणि मला कशाला त्रास होईल, तू जरा जास्तीचाच बोलायला लागलाय बरं का. आणि मग सावली तिथनं निघून जाते. तर अभिर म्हणू लागतो, काय ग आई तुला काय वाटतं, तू जास्तीची हुशार आहेस का, मी पण तुझा मुलगाच आहे ना. आणि मग अभिर स्वतःशीच म्हणू लागतो, चला आजचा प्लॅन माझा सक्सेस झालाय. आणि तो हसू लागतो. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, राजकुमारला ज्या व्यक्तीचा फोन आलेला असतो ती व्यक्ती म्हणजे आता भैरवी असते. तिचा लुक वगैरे सगळा चेंज झालेला असतो. तिच्या पुढे मागे काय तर बॉडीगार्ड वगैरे असतात. भैरवी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेली असते. तर त्यानंतर मात्र तिथे मीडियावाले, मॅडम तुम्ही बोला असं म्हणून हे करत असतात. तर भैरवी एक इशारा करते. तर तिचे सगळे बॉडीगार्ड मात्र त्या मीडियावाल्याला साईडला करता आणि मग भैरवी आतमध्ये जात असते. तर दुसरीकडे आता ओवी आणि अभिर कॉलवर एकमेकांशी बोलत असता. तर अभिर ओवी एकमेकांना विचारू लागतं, काय मग स्कूलची तयारी झाली का नाही, होमवर्क केला की नाही, बॅग वगैरे भरली का नाही, सगळं काही विचारत असता. तर अभिर म्हणू लागतो, अगं ओवी हे सगळं तर झालंय, पण मला ना तुला याच्यापेक्षाही खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि मग त्यावेळी अभिर विचारू लागतो, ओवी तुझा बाबा आता तुझ्या साईडला कुठे आहे का गं. ओवी म्हणू लागते, नाही माझा बाबा तर इथे नाही, पण तुला काय सांगायचं सांग ना, काय झालंय.
तर त्यानंतर आता अबीर ओवीला सांगू लागतो, बघ ओवी, मी काल त्या व्यंकटेशला बाबा बाबा करत होतो ना, तर आईचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. ती माझ्यावर खूप चिडचिड करत होती आणि मला सारखं विचारत होती, तो का सतत बाबा बाबा करत होता, तो काय तुझा खरा बाबा नाहीये, तो खोटा बाबा आहे तुझ्यावाला. तिचा ना चेहरा एकदम पडला होता. ओवी म्हणू लागते, अरे अबीर, माझा बाबा पण मला तसंच विचारत होता, तू का सारखं त्या सुशीलाला आई आई करत होते, ती काय तुझी आई वगैरे नाहीये. ती आता तुला सांगू का अबीर, हे सगळं ना अमृता काकूमुळे झालं आहे. तिच्यामुळे तर आपला प्लॅन सक्सेस झाला आहे ना. आता हे कसं आपल्यासोबत खोटं बोलताय, आपल्याला पण त्यांच्या प्लॅनमध्ये सामील व्हायचं आहे अबीर. आणि ओवीचं छान असं बोलणं चालू असतं. तर अबीर म्हणू लागतो, अगं ओवी, पण आपल्याला ना आपला हा गेम ना नेक्स्ट लेवलला न्यावंच लागेल. तर ओवी म्हणू लागते, अरे अबीर, नेमकं तुला काय म्हणायचं आहे मला कळत नाही आहे. अबीर ओवीला सांगू लागतो, तुला माहिती का, आता माझ्या खोट्या बाबाला आणि तुझ्या त्या खोट्या आईला ना आपल्याला ना ह्या चौघांना एकमेकांच्या समोर आणायचं. बघ मग सगळं काही कसं बघण्यासारखं असणार आहे आणि यांचा सगळ्यांना जो काही गेम चालू आहे ना, तो जाग्यावरच थांबून जाईल. तितक्या वेळामध्ये आता सावली अबीरला आवाज देत असते की अबीर, तुझं आवरलं की नाही. तितक्या वेळात अबीर म्हणू लागतो, अगं ओवी, माझी आईनं मला आवाज देते, आता तू फोन ठेव, आपण नंतर बोलूया. आणि मग त्यावेळी अबीर फोन ठेवतो आणि सावलीकडे जाण्यासाठी निघत असतो. दुसरीकडे आता ओवी विचार करू लागते, अबीरने सांगितलेली आयडिया तर खूपच छान आहे, पण त्या चौघांना एकत्र आणायचं म्हणल्याच्या नंतर चांगलाच प्लॅन आम्हाला करावं लागेल. तर दुसरीकडे आता जिथे कार्यक्रम असतो आणि तिथे भैरवीला बोलवलेलं असतं. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, त्या मोनिकाला त्या बंड्याचा पत्ता भेटलेला असतो आणि त्याला ना काहीतरी लागलेलं वगैरे असतंय. तर तिथे मात्र एक व्यक्ती असतो. तेवढ्या वेळामध्ये मोनिका म्हणू लागते, हा तुम्हाला जिथे सापडलाय ना, तिथे काही सामान वगैरे पडलेलं होतं का, काही असेल तर मला द्या. पण तो व्यक्ती सांगू लागतो की तिथं काहीच नव्हतं. दुसरीकडे सारंगचा फोन बंद पडलेला असतो. सारंग खूप काळजीत आलेला असतो की माझा फोन कधी चालू होईल. पण ओवीने जेव्हा ट्राय केलं ना, तेव्हा सारंगचा फोन चालू होतो आणि मग ओवी पळतच सारंगकडे जाते. म्हणू लागते, अरे बाबा, बघ ना, तुझा फोन चालू झालाय, मला सांग याच्यावर कुणाचा फोन येणार आहे. सारंग फक्त ओवीकडे बघतच राहतो. दुसरीकडे सावली खूप काळजीत असते. म्हणू लागते, बाबा, तर मला ना कळतच नाही माझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय चालू आहे आणि मी काय करावं ना. सावली रडत असते. तर जगन्नाथ सांगू लागतो, मग जा ना तुझं पाठीमागचे सगळं विसरून पुढे, चला तुझ्या भूतकाळामध्ये अडकून राहते, किती दिवस जगापासून लपून राहणार आहे, जा, हिम्मत कर आणि स्वतः जे काही होतीस ना ते सगळ्यांना साबित करून दाखव. तर आता सावली जगन्नाथचं म्हणणं ऐकते की नाही हे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की बघूया. पण या दोघांचं बोलणं चालू असताना व्यंकटेश देखील तिथेच असतो. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.